Jingle tunes. मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. बातमी अशी, आपल्या लाडक्या राणीनं एका सुंदर अशा कन्या रत्नाला जन्म दिलाय. या खास दिवशी तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मला आशा आहे की तुम्ही राजकन्येवर प्रेमाचा वर्षाव कराल. महाराज, मी राजकन्येला आशीर्वाद द्यायला आलीये. परिराणी, राजकन्येला पाहायला आल्याबद्दल धन्यवाद. त्यात काय विशेष आहे? अशा समारंभाला तर मी नक्की येणारच. म्हणजे खरं तर राजकन्याही मला मुलीसारखीच आहे. हा, जरा बघते राजकन्या कशी आहे. महाराणी लहान असताना दिसत होत्या तशीच दिसते अगदी. ठीक आहे, तर मी असा आशीर्वाद देते की राजकन्या खूप सुंदर होईल आणि निरोगी सुद्धा होईल. वा वा वा, फारच छान. माझ्या मते मला या समारंभाचं आमंत्रण नाही मिळालं. अंशुला, होय, मीच. एवढं आश्चर्य का वाटतंय? नाही नाही, आम्हाला वाटलं तुला वेळ नसेल म्हणून आम्ही आमंत्रण पाठवलं नाही. मी खूप व्यस्त आहे असं वाटलं तुला? आता मी आलीये. मी पण राजकन्येला आशीर्वाद देऊ का महाराज? मी वचन देते, मी उत्तम आशीर्वाद देईन. तू नक्की काय करणार आहेस? तुम्ही एवढं का घाबरताय? हा वाढदिवसाचा सोहळा आहे ना, म्हणून मी तिला एक सुंदर भेट आणली, परीपेक्षाही मोठी. मी तिला सौंदर्य किंवा आरोग्य यातलं काहीच देणार नाहीये. तिच्या 16व्या वाढदिवशी तिच्या समोर असेल फक्त अंधार. जेव्हा एका चरख्याची सुई तिच्या पोटाला टोचेल, त्या क्षणी राजकन्येचा श्वास बंद होईल आणि कोणीच काहीही करू शकणार नाही. ओह नाही, असं हे का घडतंय आपल्या बाबतीत? कृपया दुःखी होऊ नका महाराज. मी अंशुलाचा शाप पूर्णपणे नष्ट नाही करू शकत, पण राजकन्यासाठी मी तो शाप थोडासा बदलू शकते. खरंच का परिराणी? परिराणी, तू नक्की काहीतरी कर. महाराज, अजिबात काळजी करू नका. त्या चरख्याच्या शापाने राजकन्या गाढ झोपी जाईल. जेव्हा एखादा राजपुत्र तिचा प्रेमाने मुका घेईल, तेव्हा ती जागी होईल आणि त्याच्याबरोबर सुखाने राहील. चेटकिणीचा शाप खरा होईल ह्या भीतीनं राजांनी सैनिकांना राजवाड्यातील आणि सर्व राज्यातील सर्व चरखे नष्ट करायला सांगितले. त्यामुळे राज्यातले सर्व चरखे जाळून टाकण्यात आले. राणीनं सुद्धा आपल्या अत्यंत विश्वासातल्या एका दाईला राजकन्येवर बारीक नजर ठेवण्याची कामगिरी दिली. काही वर्षांनंतर परिराणीनं सांगितल्याप्रमाणे ती छोटी राजकन्या निरोगी आणि सुंदर तरुणी झाली. दुष्ट चेटकिणीच्या शापामुळे राजा, राणी आणि दाईनं तिला राजवाड्यातच ठेवल्यामुळे तिचं स्वातंत्र्य गमावलं. राजवाड्याबाहेरील जग कसं असेल याबाबत राजकन्येला खूप उत्सुकता होती आणि अखेर राजकन्येचा 16वा वाढदिवस आला. मार्था, काय? मला सांग, राजवाड्याच्या भिंतींबाहेर आयुष्य कसं असतं? तसं खास काही नसतं बाहेर. तिथे फक्त भिकारी, गटार आणि माशा घोंगावत असतात. तुला रोज रोज माझी देखभाल करणं, काळजी करणं याचा कंटाळा येत नाही का? नाही ग राणी, अजिबातच नाही. पण आज तर माझा 16वा वाढदिवस आहे. आता मला या किल्ल्यात राहण्याचा आणि या किल्ल्यातल्या माणसांचे तेच चेहरे पाहण्याचा कंटाळा आलाय.
याची तू काळजीच करू नकोस एरोला. महाराज आणि राणीसाहेब तुझा वाढदिवस राजवाड्यातच जोरात साजरा करतील. हां, पण हा तर एक दरवर्षी सारखाच सोहळा असणार आहे अगं. मार्था, मला सांग, आपण आनंदी नसताना खोटा खोटा आनंदी चेहरा करणं किती अवघड आहे. ओ, असं म्हणू नकोस ग. काही असलं तरी तुझा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी तू मजेत आणि आनंदीच असायला हवीस. हां. कशी आहे अरोला? सगळं ठीकठाक तर आहे ना? सर्व काही ठीक आहे महाराज. आपण अरोलाचा वाढदिवस शांतपणे साजरा करूया का? मग मला खात्री आहे की तो शाप नष्ट होईल. होय महाराणी, मी तिच्यावर अगदी बारीक नजर ठेवीन. आई ग, मी या राजवाड्याच्या भिंतींमधून कधी मोकळी होणार? हम्म, एरोला, तू तयार आहेस का? आ? एरोला, राजकन्ये, कुठेस तू? एरोला. अरे कळलंच नाही मला मी किती वेळ झोपलो होतो. चला, घाई करायला हवी. काही झालं तरी अंधार पडायच्या आत गावात पोहोचायलाच हवं. काय माहित, एखादी सुंदर मुलगी भेटेल आणि प्रेमातही पडेल. मग काय म्हणणं आहे मित्रा? चल, आपण निघायला हवं. सगळ्यांच्या आयुष्यात खेळण्याची वेळ येते. काय बदलावे काय सोडावे हा विचार करण्याची. नियतीवर ताबा कुणाचा नसतो आणि नंतर कळते की हीच खरी आहे. जेव्हा कळतं प्रेम म्हणजे काय, हृदयाची धडधड का वाढते पुकार. हे प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. ला 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 मजला कळेना कस सांगू मी तुला की मी तुझ्यावर करतो प्रेम. कामगिरी फत्ते. माफ कर मला, मी खूपच वेंधळेपणा केला. ठीक आहे, काळजी करू नकोस. तू कुठून आलीयस? तू इथली नाही वाटत. मला सांग, तू कोण आहेस आणि कुठून आलायस? मला माहितीये तू इथला नाहीयेस. मी 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 प्रवासी आहे. मला गावोगावी फिरायला आवडतं, आनंद मिळतो त्यातून. ओ, हे खूप गमतीदार आहे. हो, खरंच. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांना भेटायला मजा येते. मला तुझा खूप हेवा वाटतोय. तुला असं का वाटतं? मी रोज फक्त म्हणजे घरातच असते ना, आणि मला खूप कंटाळा येतो. काहीच नवीन करायला नसतं ना. आणि तुझं काय? तू या गावात काय करतोयस?
मी इथे राजकन्येच्या वाढदिवसाचा सोहळा बघायला आलोय. मी असं ऐकलंय की ती खूप सुंदर आहे, म्हणून मी प्रत्यक्ष बघायला आलोय की ती सुंदर आहे का नाही. आणि ती सुंदर नसली तर? ती सुंदर असली तरी काही फरक पडणार नाही. खरं तर मला आता दुसरीच कोणी आवडू लागलीये. कोण आहे ती? ती आत्ता माझ्या शेजारी बसलीये. ओ, मला आता घरी गेलं पाहिजे. बराच वेळ झालाय. सगळे काळजी करत असतील ना माझी. थांब, मी तुला कसं शोधणार? मला खात्री नाही, पण कदाचित आज संध्याकाळी तुला आश्चर्याचा एक मोठा धक्का बसणार आहे. आपण लवकरच भेटूया. अह! काय सुंदर स्त्री आहे. मित्रा, तू तिला पाहता क्षणी प्रेमात पडलायस खरा. ते गोड जरी असलं तरी फार काळ टिकणार नाहीये. काय म्हणताय काय तुम्ही? किती वाईट गोष्ट आहे की त्या तरुणीचा आज जगातला शेवटचा दिवस काय? आहे. कृपा करून थांबा, थांबा, परत या. मला सांगा तिला काय होणार आहे? मार्था, मार्था, मला तुला काहीतरी सांगायचंय. मार्था, कुठे आहेस तू? मार्था, अशी अंधारात एकटीच का बसलीयस? ओळख पाहू, याच कोणाला भेटले ते? तू इतकी शांत का बसलीयस? तुला बरं नाही वाटत आहे का मार्था? ओ, हे काय आहे नक्की? मी कधीच नाही पाहिलं हे. हा एक चरखा आहे. अच्छा, हा चरखा आहे तर. हम्म. हं? अखेर मी बदला घेतला, स्वप्नापेक्षा सुंदर, आणि आता तुझ्या नशिबी फक्त अंधार. आता तुझा आत्मा झाला माझा, आता नंतर नाही कायमचा. त्यांना चांगला धडा शिकवला, पश्चाताप करू दे. असा धडा ते कधीच विसरणार नाही. आता सत्ता कायमची माझी. आता सारं संपलं आणि मी जिंकले. माझा शाप शेवटी खरा ठरला. आपल्या स्वप्नांचा चक्काचूर पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. सगळे पाहून त्यांचा नाश. अखेर खूप वर्षांनी माझा शाप खरा ठरलाय. हे अशक्य आहे. हे अगदी सहज शक्य आहे महाराज.
तुझी हिंमत कशी झाली? आम्ही आरोलाचं व्यवस्थित संरक्षण केलंय आणि राज्यातले सगळे चरखे आम्ही जाळून नष्ट केले. ओ, माझा तर विश्वासच बसत नाहीये. गेल्या 16 वर्षात तुमची भीती कमी झालेली दिसते महाराज. ओह, तू इतकी दुष्टपणे कशी वागू शकतेस? आता तुम्ही रडू शकता. द्यायला हवा तो मान सन्मान मला न देणं ही तुमचीच फार मोठी चूक आहे. गप्पा बस. आरोला तर तुझ्या बरोबर नाहीये. आम्हाला काय तू मूर्ख समजतेस का? तुम्हाला काय वाटलं की मी खोटं बोलतेय? आता तरी विश्वास बसला. आरोला, माझं बाळ. तुम्ही पाहिलं की मी माझा शब्द पाळला. कशी वाटली माझी भेट? पण आज अरोलाचा 16वा वाढदिवस आहे. असा एक राजकुमार असेल जो अरोलावर खरं प्रेम करेल. तो मूर्ख असेल माझ्याशी वैर घ्यायला. जा. चालती हो माझ्या नजरेसमोर. शिपाई, पकडा तिला. मूर्ख आहात सगळे. आणि तिला तिच्या खऱ्या प्रेमाचा मुका नाही मिळाला तर ती कायमची झोपी जाईल. हे काय घडतं? मला असं वाटतंय ती बहुतेक गेली. राजकन्या. पण कदाचित आज संध्याकाळी तुला आश्चर्याचा एक मोठा धक्का बसणार आहे. ती राजकन्या होती? विश्वासच बसत नाही. ओ, आ? मला पटकन राजवाड्यात गेलं पाहिजे. शेवटी राजपुत्रा आलासच तू. माझ्या विरुद्ध काही करता येईल असं वाटतं तुला? ये. अरे तू. पण तू नक्की कोण आहेस? मी एक परी आहे आणि राजकन्या मला मुलीसारखी आहे. हे बघ, ही तलवार घे. ही जादूची तलवार आहे. अर्शुला विरुद्ध लढायला तुला मदत करेल. परी राणी आभारी आहे. राजपुत्रा, इकडून जा. जा पटकन. इकडं सगळं
अशक्य. तुला चांगलाच धडा शिकवते. तू राजकन्येपर्यंत वेळेत नाहीच पोहोचू शकत. राजपुत्र मला खूप उशीर तर नाही ना झाला? राजपुत्र तुला राजकन्येला जागं केलं पाहिजे. राजकन्ये उठ, माझ्यासाठी तरी डोळे उघड. खरंच तू आहेस. अरे आता आपल्याला अर्शुलाला घाबरायचं कारण नाही. परिराणी, आम्हाला मदत केल्याबद्दल आणि तुझ्या शुभाशीर्वादांबद्दल आभार. आणि आता माझी लाडकी राजकन्या अरोला आणि शूर राजपुत्र प्रिन्स विल्यम्स यांच्या लग्नाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया. आणि त्या राजाच्या आशीर्वादानं राजकन्या अरोला आणि प्रिन्स विल्यम्स सुखाने राहू लागले. उर्सुला तर मेली, आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही. खरंय तू म्हणतोस ते. आता आपल्याला भीती दाखवायला कोणीच उरलं नाही. अशक्य आहे. नुसतं बसून बसून पोटात वाद झालं. तुला बाहेर जाऊन करता येत नव्हतं का रे? घाण वास येतोय. खूप थंडी आहे. एवढीशी शेकोटी का पेटवली आहे? आपल्याला ऊब कशी मिळणार? त्यापेक्षा जास्त लाकूड कसं वापरणार? ग्लोबल वॉर्मिंग ना. काळजी करू नका, मोठी आग पेटवतो. नको पाहिजे तर मी भीक मागतो. नको नको रे. नको म्हणून सांगितलं. काय करणार?